रामकृष्ण कैसी समचरणीची शोभा, कैसी समचरणीची शोभा, Thank you.
करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे जणी करणीचे करू नका
बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही, साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयेसी होय हरिरूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, विठ्ठल विठ्ठल। बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी, हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करून मी मोढमती दीन म्हणून किव भाकितसे, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वय भानुजो भानुआराधेला, तयाचे कुळी दीपक दिव्य झाला, हरी भक्तीला गोनितारी समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विधेत्रीनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। आपल्या ओम चैतन्य अडवंगनाथ महाराज संस्थानच्या या पवित्र आणि रम्य प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं 21वे वर्ष आणि ह्या परिसरामध्ये
आणि ह्या परिसराच्या बाहेरही ज्यांनी आपल्या आध्यात्मिक कार्यानं हा परिसर चैतन्यमय करून टाकला ते श्री सद्गुरू नारायण गिरीजी महाराज आणि त्यांचेच परमशिष्य असणारे स्वामी श्री अरुणनाथ अरुण गिरीजी महाराज यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली. ही तपस्थली आहे. अडबंगनाथ महाराजांनी या ठिकाणी तपश्चर्या केली कारण या परिसराला एक ऐतिहासिक महत्व आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादाची जेव्हा भेट झाली, सीता मातेचं हरण रावणानं केल्याच्या नंतर दोघांची जेव्हा भेट झाली, त्यांच्या अश्रूमुळे धरणी भिजली आणि त्याचा एक खडक तयार झाला. बघा, विरहामध्ये सुद्धा रडणं आहे आणि भेटीमध्ये सुद्धा रडणं आहे. दोन्हीही वेळी अश्रू आपण पाहिलेले आहेत. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादाची भेट जेव्हा झाली, जेव्हा सीता मातेचं हरण झालं, त्यावेळी हरण झाल्यामुळे हे दुःखाचं रडणं आहे आणि त्यांनी धरणी भिजलेली आहे. नाथ महाराजांनी एका ठिकाणी असं वर्णन केलंय की भगवान श्रीकृष्ण जेव्हा मथुरेला निघाले त्यावेळी सगळ्या गोपिकांच्या रडण्यानं सुद्धा धरणी भिजली होती. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या व्रजबाळी, कोणत्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. इथे विरह आहे आणि इथे दोघांच्या बंधूची भेट आहे. अर्थात सीता मातेचा विरह हा देखील त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. आणि म्हणून अशा या स्थानामध्ये कोणा एका शेतकऱ्याला त्यांच्या सद्गुरूंनी मार्गदर्शन केलं आणि ह्या ठिकाणी उपासना करायला सांगितली. आणि उपासनेच्या नंतर, या खडकावरती केलेल्या उपासनेच्या नंतर अडबंगनाथ महाराज नाम त्यांना प्राप्त झालं सद्गुरूंच्या माध्यमातून. कारण ही परंपरा जी आहे ही संन्याशाची परंपरा आहे आणि संन्याशामध्ये आधीचं नाव वेगळं असतं आणि नंतरचं नाव वेगळं असतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संन्यास घेतल्याच्या नंतर आधीच्या नावाला किंचितही महत्व शिल्लक राहत नसतं, तर तो खरा संन्यास आहे. प्रत्येक संन्यासाचं आधी काहीतरी नाव असतं. सद्गुरूंच्या माध्यमातून किंवा अधिकारी पुरुषाच्या माध्यमातून ते नामकरण होणं अपेक्षित असतं आणि अशा प्रकारे संन्याशीची दीक्षा घ्यावी लागते. आणि ही ते बंद केलं तरी चालेल, ते बंद केलं तरी चालेल. अशा प्रकारे ही दीक्षा अडबंगनाथ महाराजांना प्राप्त झाली आणि अशी तपस्थली या ठिकाणी. मी आल्याच्या नंतर अरुणनाथगिरी महाराजांना सांगितलं की या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची स्पंदन आहे. रोज कीर्तनकार हा रोज कुठे ना कुठेतरी जात असतो. प्रत्येक ठिकाणी लोक गेल्याच्या नंतर त्यांना सांगतात, महाराज हे आमचं असं स्थान आहे, असं स्थान आहे, अशी परंपरा आहे, अशा पद्धतीचा इतिहास आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी या अनुभूती आपल्याला प्राप्त होतात असं नाही. परंतु ज्यावेळी मी त्या शिळेच्या समोर उभं राहिलो त्यावेळी ती स्पंदन मला जागृत असलेली जाणवली आणि हेच या स्थानाचं महात्म्य आहे. आणखी काय या स्थानामध्ये पुरातन असेल माहिती नाही, पण ह्या दगडाच्या संबंधानं, या खडकाच्या संबंधानं जी काही कथा सांगितली जाते तिच्यामध्ये निश्चितच तथ्य आहे. कारण त्या दगडाच्या जवळ ती स्पंदन आपल्याला जाणवतात. आणि अशा दगडाची मंदिर असतात, पण हे दगडाचं मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे नेवाशाला खांबाचं मंदिर आहे, मंदिराला खांब असतात पण तिथे खांबाचं मंदिर आहे, तसं या स्थानाचं हे वेगळेपण आहे. आपण टिकून ठेवलं पाहिजे. दगडाची मंदिरं असतात पण हे दगडाचं मंदिर आहे. अर्थात त्या दगडाला भगवंताचा परिस्पर्श झालेला आहे आणि त्यामुळे ही स्पंदन आपल्याला जाणवतात. या परिसरामध्ये आल्याच्या नंतर खूप प्रसन्नतेची अनुभूती येते आणि याच्या पाठीमागे निश्चितच तपश्चर्या आहे. महाराजांनी सांगितलं की केवळ 6 महिन्याचं शिक्षण हे शालेय शिक्षण त्यांनी घेतलं
आणि या शिक्षणाच्या पुढे जाऊन कुठेतरी असं स्थान आपण विकसित करावं आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं करावं, ही महत्वाची भूमिका आहे. सद्गुरू आपल्या जीवनामध्ये एवढी महत्वाची आहेत, तेवढी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही, कुठलीही व्यक्ती दुसरी महत्वाची नाही, लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे, हल्लीच्या काळामध्ये लोक सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाणं पसंत करत नाहीत, कारण त्यांना सद्गुरू ह्या तत्वाच्या विषयी शंका की न जाणो आपण यांचा अनुग्रह घ्यावा आणि हे वेगळे काही निघावे. आणि म्हणून लोक म्हणतात संतांचे ग्रंथ हेच आमच्यासाठी सद्गुरू आहेत. परंतु प्रत्यक्ष स्वतःच्या माध्यमातून आपण जर का भगवत तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पदरी निराशा येणार आहे. समुद्राचं पाणी पिऊ लागलो तर ते आपल्याला खारट लागणार आहे, परंतु तेच पाणी बाष्पीभवन झाल्याच्या नंतर जेव्हा मेघाच्या माध्यमातून प्राप्त होतं तेव्हा त्याला गोडी प्राप्त होते. स्वतःच्या मनानं परमार्थ करणं म्हणजे समुद्राचं पाणी पिणं, तोंड खारं पडणार आहे. आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून परमार्थ करणं म्हणजे मेघदृष्टीमुळे जे गोड पाणी आपल्याला प्राप्त झालंय त्यांनी तृप्तीची अनुभूती प्राप्त करणं आहे. म्हणून सद्गुरूंची महती जीवनामध्ये आहे. आणि अशा पद्धतीनं सद्गुरूंचा आदर्श समोर ठेवून आदरणीय महाराजांनी या ठिकाणी खूप सुंदर असं काम केलंय. मंदिराचं अतिशय सुंदर काम केलंय. एक कीर्तनकार महाराज किंवा एकनाथ महाराजांचा वंशज म्हणून ह्या मंदिराकडे फक्त मी बघितलं असं नाही, तर महाराजांना कदाचित कल्पना नसेल. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्यामुळे याही दृष्टीने या मंदिराकडे मी बघितलं. अतिशय सुंदर मंदिर, अतिशय सुंदर काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि अशा पद्धतीच्या या परिसरामध्ये आपण हे कार्य करत आहात आणि लोकांना जोडणं हे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप महत्त्वाचं आहे. कारण लोकांच्यासाठी आणि लोकांच्या माध्यमातूनच अशा पद्धतीचा विकास होतो. आणि आपण सर्वजण ह्या स्थानावरती श्रद्धा ठेवून आहात. निश्चितपणे मी आपल्याला सांगतो, या ठिकाणची महती मी आपल्याला सांगतो, जेव्हा 50वे वर्ष या सप्ताहाचं असेल त्यावेळी आपण पाहाल हा पूर्णच्या पूर्ण परिसर जो आहे हा मनुष्यानं भरलेला असेल. निश्चित मला याची खात्री वाटते. महाराजांनी सांगितलं 50व्या वर्षी आपणही यावं, काही हरकत नाही. आम्हाला तुम्ही, तुम्हाला आम्ही, अशा पद्धतीनं म्हणजे 50 वर्ष अजून जगण्याची शाश्वती असं म्हणायला काही हरकत नाही. दोघांचे सुद्धा विठ्ठल. आणि म्हणून आज अभंग कोणता निवडावा हा प्रश्न पडला. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे. वैष्णव संप्रदाय म्हणजे विष्णूची उपासना करणारा संप्रदाय आहे. मग हे स्थान तर शंकराचं आहे. शंकराच्या उपासकांना शैव म्हटलं जातं. अर्थात महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट फार गौण आहे. म्हणून महादेवाची जी स्थान आहेत, आदिनाथांची जी स्थानं महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या स्थानाच्या माध्यमातून त्या स्थानांची उपासना तर घडतेच आहे, पण त्याच बरोबरीने वारकरी सांप्रदायिक कीर्तनाची सेवाही सर्व स्थानातून घडतीये. ही एकता जर कोणाच्यामुळे आली असेल तर ती वारकरी संतांच्या माध्यमातून आलेली आहे. त्यांनी जर का या दोन्हीचं एकत्रीकरण केलं नसतं तर कदाचित या स्थानापाशी किती वारकरी आले असते किंवा त्या स्थानाप्रती किती शैव आले असते हे आपल्याला सांगता आलं नसतं. संत महात्म्यांनी ही एकता आपल्यामध्ये आणलेली. भारताचा जर का नकाशा आपण बघितला तर भारत हे स्थान, महाराष्ट्र हे स्थान आपल्या भारताच्या देशाच्या मध्यावरती आहे. देशाच्या मध्यावरती आपलं स्थान आहे. आणि त्यामुळे तत्वज्ञानाच्या दृष्टीने जरी विचार केला तरी हे तत्वज्ञान मध्यावरती आणून ठेवलेलं आहे. संतांनी हे तत्वज्ञान मध्यावरती आणलेलं आहे. आपण दक्षिणेमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी शैवांचा सुकाळ, उत्तरेमध्ये बघितलं वैष्णवांचा सुकाळ, पण वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये भारताच्या मध्यभागी आहे. त्यांनी दोघांचाही समन्वय साधलेला आहे. ही महत्वाची बाब आहे बरं का. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, दोन्ही देव एक पाही, तया ऐक्य दुजे नाही. हे तुकोबारांचं वचन आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. ही भूमिका सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे बरं का. नाथ महाराजांनी तर याचा परमोच्च बिंदू गाठलेला आहे. नाथ महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला सांगितलंय, हो नी वैष्णव
त्याचा सुवर्ण मध्य वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रामध्ये गाठलेला आहे. किती उभा दावा होता हे जर आपण दक्षिणेमध्ये किंवा फार उत्तरेमध्ये गेलं तर आपल्याला लक्षात घेता येईल. एखादा जर का वैष्णव असेल आणि त्याचं धोतर फाटलं असेल तर बायकोला तो शिवून घे असं म्हणत नव्हता म्हणे बरं का, दोरा भरून घे. असं का तर शिवून घे म्हणण्यामध्ये सुद्धा शिव नाव येतं आणि ते घ्यायचं नाही. इतकी पराकाष्ठा आणि एकमेकांच्या विषयी घृणा तिरस्कार हा दोन्हीही परंपरेच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वीच्या काळामध्ये शेणानं घर सारवायचे. शैवाचं घर असेल तर त्यांनी आडवं सारवायचं म्हणे बरं का. त्यांच्या घरातल्या स्त्रिया काय करायच्या, सारवण करत असताना असं शेण त्याच्यात पाणी टाकायचं आणि असं आडवं सारवायचं. वैष्णवांच्या घरी असं उभ्या हातानं स्त्रिया अलीकडं करत सारवण करायच्या. एवढी पराकाष्ठा किंवा एवढा विरोधाभास हा या दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांनी दोघांची एकता त्या ठिकाणी केलेली आहे बरं का. काय झालं, भगवंतानं असं ठरवलं एकदा की आपण सौंदर्य वाटू. भगवंतानं ठरवलं आपण सौंदर्य वाटू. उत्तरेतून वाटायला सुरुवात केली. दक्षिणेत जाता 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 ते सौंदर्य संपलं. उत्तरेमध्ये जर आपण पाहिलं तर उत्तरेत अतिशय सुंदर माणसं असतात. मग स्त्रिया असो पुरुष असो सुंदर असतात. एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व जर आपण बघितलं, त्यांचा चेहरा जर बघितला, त्यांचा रंग जर बघितला, अतिशय सुंदर माणसं असतात. वाटत 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 दक्षिणेत गेल्यावर संपलं. दक्षिणेतली माणसं आपण पाहतो काही फार गोरी नसतात, काही फार दिसायला चांगली नसतात, साधारण दिसायला. आता काय झालं, आता भगवंतानं बुद्धी वाटायला सुरुवात केली ती दक्षिणेतून. दक्षिणेतली माणसं जर आपण बघितली कदाचित सुंदर नसतील पण त्यांच्यासारखे विद्वान आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. मग झालं काय, वाटता 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 उत्तरेमध्ये संपत गेलं. म्हणजे तिकडं बुद्धीचा अभाव आहे पण सौंदर्याची पराकाष्ठा आहे. आणि दक्षिणेमध्ये सौंदर्याला महत्व नाही, विद्येची किंवा विद्वत्तेची पराकाष्ठा आहे. आपला महाराष्ट्र मध्यावर आहे, तिथे सौंदर्य सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या विद्वत्ता सुद्धा आहे. म्हणजे महाराष्ट्र हे मध्यावर्ती स्थान असल्यामुळे सगळ्याच गोष्टीचा समन्वय हा महाराष्ट्रामध्ये घडलाय. म्हणून शैव काय आणि त्यानंतर वैष्णव काय यांची एकता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला सापडते. आणि त्यामुळे महाराजांना कल्पना आहे ते आखाड्यामध्ये त्यांचं कार्य चालू असतं. आखाड्यामध्ये किती शैव आणि वैष्णवांमध्ये वाद आहे. आपण जर नाशिकच्या काही वर्षांपूर्वीच्या कुंभमेळ्याचं जर चिंतन केलं तर त्या ठिकाणी सुरुवातीला फक्त नाशिकमध्ये काही 100-200-300 वर्षांपूर्वीची घटना सांगतात. 100-200 वर्षांपूर्वी घटना घडली की कोणाचं हे स्थान आहे, नाशिक हे स्थान कोणाचं आहे, याच्यामधून शैव आणि वैष्णवांचा मोठा वाद झाला, तलवारबाजी झाली, बरेचसे साधू त्याच्यात मारले गेले. तत्कालीन लोकांनी मध्यस्थी करून असं ठरवलं की नाशिक हे वैष्णवांसाठी आणि त्र्यंबकेश्वर हे शैवांच्यासाठी. म्हणजे इतक्या काळापर्यंत बाहेरून येणारे साधू वाद घालतात पण आपला वारकरी संप्रदाय मात्र असा आहे, भगवान शंकर असो किंवा भगवान विष्णू असो या दोन्हींची एकरूपता या ठिकाणी आहे. मग त्यामुळेच अभंग घेत असताना मी विचार केला अभंग कोणता घ्यायचा, तर हरिपाठातला मुद्दाम अभंग घेतला. आणि या अभंगामध्ये नाथ महाराजांनी हरीचं साधन करायला सांगितलेलं आहे. अर्थात हराच्या स्थानामध्ये येऊन हरीचं साधन करा हे सांगण्याचं तात्पर्यच हे आहे की आमच्या दृष्टीनं हर आणि हरी एक वेलांटीच आड, बाकी दुसरं काहीही फरक, दुसरा काही बदल याच्यामध्ये नाही. आणि म्हणून नाथ महाराजांच्या हरिपाठातला अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल या अभंगामध्ये नाथ महाराजांनी उपदेश केलेला आहे. उपदेश त्यांनी करायचा असतो, सल्ला त्यांनी द्यायचा असतो, मार्गदर्शन त्यांनी करायचं असतं ज्याला त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे. आणि उपदेश सल्ला मार्गदर्शन त्यांना द्यायचं असतं ज्याला त्याची गरज आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ज्यांना गरज आहे त्यांना उपदेश करायचा आणि ज्यांना त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे त्यांनी उपदेश करायचा. एकनाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात. एकनाथ महाराजांना उपदेश करण्याचा अधिकार आहे का? परमार्थाचा उपदेश एकनाथ महाराज करतात, हरीचं साधन करायला आपल्याला सांगतात. असा नाथ महाराजांचा अधिकार आहे का की ते कोणाला उपदेश करू शकतील? याचं चिंतन जर केलं तर उत्तर हो असं आहे. एकनाथ महाराजांचा निश्चितच तो अधिकार आहे.
कारण भगवंताची भक्ती त्यांनी केलेली आहे. किती भक्ती केली तर अशा पद्धतीची भक्ती न जाणो कोणी केली असेल की काय, एवढी मोठी भक्ती नाथ महाराजांच्याकडनं भगवंताची घडली. कारण म्हणूनच परमात्मा नाथ महाराजांच्याकडे 36 वर्ष सेवेकरता आला. 36 वर्ष ही साधी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. अखंडपणे नाथ महाराजांच्याकडे भगवंतानं सेवा करावी. आपण जर पाहिलं तर संतांच्या अभंगामध्ये भगवंतानं अनेक भक्तांच्याकडे संतांच्याकडे काही ना काहीतरी सेवा केलेली आहे. पण एकनाथ महाराजांच्याकडे तो एखाद दुसऱ्या प्रसंगापुरता मर्यादित न राहता तो राबता झाला. मी नेहमी सांगतो, सेवा करण्यात आणि राबण्यामध्ये फरक काय आहे. एखाद्या व्यक्तीनं असं ठरवलं की या ठिकाणी कीर्तन झाल्याच्या नंतर या सगळ्या चटाया उचलून ठेवायच्या, स्वतःने ठरवली की ही माझी सेवा आहे. आणि त्याच व्यक्तीला जर सांगितलं एक काम कर बाबा, हे टाळ उचलून ठेवून टाळ ठेवली की सगळ्यांना जरा चहा वाट, तो काय म्हणणार, माझी सेवा काय, चटई उचलणं, बाकीचं मला सांगायचं नाही. म्हणजे सेवा करण्यामध्ये मर्यादा आहे पण राबण्याला मर्यादा नाही. नाथ महाराजांच्याकडे परमात्मा राबला. बाकीच्यांकडे आपण पहा, मला तुलना संतांमध्ये करायची नाही, परंतु आपण जर बघितलं तर कोणाच्या बाळणपणासाठी परमात्मा आला, कोणाचं शेण वेचू लागला, कोणाची मडकी घडवू लागला, कोणाची फरपणी करू लागला, कोणाचं मांस विकू लागला, कोणाच्या पायातला काटा काढला. म्हणजे परमात्मा एखाद दुसऱ्या प्रसंगाच्या निमित्तानं काही ठिकाणी काही दिवसांच्यासाठी म्हणून सेवेकरता आला. परंतु नाथ महाराजांच्याकडे एखाद दुसऱ्या प्रसंगासाठी नाही, 1-2 दिवसासाठी नाही, 1-2 वर्षासाठी नाही, 1-2 तपासाठी नाही, 3 तप नाथ महाराजांच्याकडे परमात्मा राबला. पहिल्या 12 वर्षामध्ये विठ्ठल हे नाम धारण केलं आणि एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहण्याची सेवा भगवंतानं केली. पुढच्या 12 वर्षामध्ये केशव हे नाम धारण केलं आणि नाथ महाराजांना देवपूजेमध्ये मदत करण्याची सेवा केली. आणि तिसऱ्या 12 वर्षामध्ये नाथ महाराजांच्या रांजणामध्ये पाणी भरण्याची सेवा परमात्म्यानं केली. श्रीखंड हे नाम धारण करून कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावी निळा वंदी त्यांची पाये. निळोबारायाने नाथ महाराजांच्या आरतीमध्ये सांगितलंय की ज्यांच्याकडे परमात्मा स्वतः कावडीनं पाणी भरतो, काय सेवा नाथ महाराजांची करावी. श्रीखंडिया म्हणवे कृष्णाची ब्रह्मचारी, सर्वोपचार जलवाहक टाळधारी. अवस्था काय देवाची, सेवा सुखे विसरला स्वपदा मुरारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. श्रीखंडिया म्हणवी कृष्णची ब्रह्मचारी. ज्याला श्रीखंड म्हणून नामाभिधान प्राप्त झालं तो कोण आहे,
त्यांनी सांगितलं मी ब्रह्मचारी, श्रीखंडिया म्हणवी कृष्णची, जो कृष्णच आहे पण ब्रह्मचारी म्हणून त्या ठिकाणी आला. काय गंमत आहे, ज्याला 16,108 बायका आहे तो ब्रह्मचारी म्हणून येतोय. अर्थात ते भगवंतच करू जाणे. सर्वोपचार जलवाहक टाळधारी, सगळी काम करण्यामध्ये तत्पर. जलवाहक पाणी वाहण्याची सेवा, टाळधारी म्हणजे नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा असण्याची सेवा. आणि या सेवेमध्ये तो परमात्मा एवढा रत झाला. कृष्णदयाळू महाराजांनी सांगितलंय, सेवा सुखे विसरला स्वपदा मुरारी. स्वतःचं पद काय आहे, आपण कोण आहोत, आपण अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा आहोत, याची आठवण सुद्धा एकनाथ महाराजांची सेवा करत असताना परमात्म्याच्या चित्तात शिल्लक राहिली नाही. एवढ्या भक्तिभावानं तो परमात्मा नाथ महाराजांची सेवा करत होता. अर्थात नाथ महाराजांची भक्ती सुद्धा तशीच होती आणि म्हणून तो परमात्मा नाथ महाराजांच्याकडे आला हे आपण पाहू शकतो. आजही रांजणामध्ये पाणी भरल्या जातं. भगवंत मोठी कथा आहे, परंतु आपण पैठणच्याच परिसरातल्या, आपला जरी पश्चिम महाराष्ट्र असला, भामठाणा जरी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असला तरी देखील पैठणच्या अत्यंत निकट आहे. आणि नगर जिल्ह्यातले हजारो लाखो लोक पैठणच्या वारीला येतात याचं मला खात्री आहे. आणि त्यामुळे आपल्याला माहिती असावं म्हणून मी आपल्याला सांगतो. हा, अच्छा, म्हणजे आधी मराठवाड्यामध्ये होता. अच्छा, म्हणजे काय, फक्त अधिकारिक दृष्ट्या किंवा कायद्याप्रमाणे तुम्ही तिकडचे, तसे आमच्याकडचेच आहे. चांगली गोष्ट आहे, त्यामुळे माहिती असावं. नाथ महाराजांच्याकडे जेव्हा परमात्मा भगवान श्रीकृष्ण कावडीनं पाणी भरत होता त्यावेळी नाथ महाराजांची पत्नी आईसाहेब गिरिजाबाई यांना असं वाटायचं, हा ब्रह्मचारी म्हणून आलेला, आणि असं वाटलं की याचं लग्न लावून द्यावं. म्हणून मुली पाहायला सुद्धा सुरुवात झाल्या. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, श्रीखंड्याला सांगितलं तुझं लग्न लावून देणार आहे. भगवंतानं मनात विचार केला, 16,108 काय कमी आहेत, अजून 9वी देतात म्हणले. पण तरी देखील म्हणले ठीक आहे आईसाहेब, चालेल चालेल करा. झालं असं, द्वारकेमध्ये भक्त भगवंताचा धावा करू लागला. दर्शनासाठी आस घेऊन उभा राहिला, मोठी तपश्चर्या केली. कालांतरानं त्याला असा आदेश झाला की मी इथे नाही आहे, पैठणला एकनाथ महाराजांच्याकडे मी श्रीखंड्या म्हणून पाणी भरण्याची सेवा करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आहे. ऐकता क्षणी तो साधक जो आहे त्याचं नाव मदन राय. ते मदन राय पैठणला आले. नाथ महाराजांचा वाडा कुठेही विचारलं. बाहेर आल्याच्या नंतर कोणी सांगितलं इकडे इकडे इकडे, त्या दिशेने निघाले. जवळ आले गल्लीमध्ये. भगवंत कावडीनं पाणी आणण्यासाठी निघालाच बाहेर होता नदीला, आणि भगवंतालाच विचारलं, म्हणले नाथ महाराजांचं घर कुठं आहे. त्यांनी सांगितलं हे काय वाडा नाथ महाराजांचा. आतमध्ये गेले आणि मदन राय नाथ महाराजांना सांगू लागले, महाराज तुमच्याकडे जो श्रीखंड्या म्हणून आहे ना, तो साधा कोणी नाही, तो प्रत्यक्ष परमात्मा आहे. नाथ महाराजांनी सांगितलं हो का, अरे बापरे, वा वा वा. आता नाथ महाराजांना कळणार नाही का, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार नाथ महाराज, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी स्वय वनमाळी अवतरले. श्री एकनाथ विबुधाभरण अवतारी, श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी, म्हणजे एकनाथ महाराज विबुध म्हणजे देव याचा जो अलंकार आहे असा जो महाविष्णू आहे त्याचे अवतार आहेत. त्या नाथ महाराजांना कळणार नाही आपल्याकडे परमात्मा आहे. नाथ महाराजांना माहिती होतं. मग काही लोक म्हणतील माहिती होतं तरी का राबू दिलं. नाथ महाराज हे संत आहेत, ते समदर्शन आहेत. सर्वामध्ये समब्रह्म बघणारे, ब्रह्मामध्ये ब्रह्मच बघितलं. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये असणारं ब्रह्मतत्व आणि देवा ब्रह्मामध्ये असणारं ब्रह्मतत्व याच्यात वेगळेपणा नाथ महाराजांना वाटलाच नाही. म्हणून परमात्मा माहिती होतं तरी देखील राबू दिलं. भक्ताची महती ही भक्तीनं किती वाढते हे कळाल्यानंतर तरी भक्त जे आहेत ते जास्त भक्ती करतील ही त्याच्या पाठीमागची कदाचित भूमिका असावी. नाथ महाराजांनी सांगितलं हो परमात्मा आहे. अरे 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 माझ्याकडनं खूप पाप घडलं. नाथ महाराज अश्रुपात करू लागले, रडू लागले. त्यांनी विचारलं श्रीखंड कुठे आहे सांगा. नाथ महाराजांनी सांगितलं आत्ताच बाहेर गेला, कदाचित तुमच्या समोरूनच गेला असेल. त्यानं डोकं बडवत रडायला सुरुवात केली. म्हणले ज्याच्या भेटीसाठी आपण इतके वर्ष वाट पाहिली तो परमात्मा आपल्याला भेटला पण आपल्याला ओळखून नाही आला. काय करावं, निघून गेलाय. आवाज दिला नाथ महाराजांनी, श्रीखंड्या ये.
आणि श्रीखंड्या आतून बाहेर आला. आश्चर्य वाटलं, जाताना तर बाहेर गेलेला दिसला आणि हा आतून आला. दोघांनाही पूर्ण रूपात दर्शन दिलं. एकनाथ महाराजांना पूर्ण रूपात भगवान श्रीकृष्णानं दोनदा दर्शन दिलं बरं का, दोनदा दर्शन दिलं. आपल्याकडे जशी शिळा आहे तशी शिळा ही शूलिभंजन पर्वत नामक एका पर्वतावरती आहे की ज्याच्यावरती बसून नाथ महाराजांनी तपश्चर्या केली होती सद्गुरूंच्या आज्ञेनं. आणि त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला जो नाथ महाराजांना दूध देत होता बघा, संतांची केलेली छोटीशी सेवा. तो पारमार्थिक व्यक्ती नाही, परंतु नाथ महाराजांना दररोज लोटाभर दूध ठेवून जायचा शेतात आणि येताना रिकामा लोटा घेऊन जायचा. एवढी सेवा त्यानं केली. परिणाम काय प्राप्त झाला, संतांचे आशीर्वाद काय, तर प्रत्यक्ष परमात्म्यानं त्याला दर्शन दिलं नाथ महाराजांच्या समोर. या संतांच्या सेवेचं हे फल आहे, लक्षात ठेवा. महाराज मी तिकडे त्या परिसरात जेव्हा गेलो देवगिरी किल्ल्याच्या, तेव्हा मला खूप कुतूहल वाटायचं वर्षानुवर्ष. हा, खुलताबादच्या पुढे मला खूप कुतूहल वाटायचं की कोण असेल बरं तो शेतकरी की ज्यांना नाथ महाराजांची प्रत्यक्ष सेवा करायला मिळावी. आणि त्या परिसरामध्ये गेल्यानंतर एक व्यक्ती, माझं कीर्तन आहे, एकनाथ महाराजांचं वंशजांचं कीर्तन आहे म्हणून मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं, म्हणले आमच्या पूर्वजांनी नाथ महाराजांना त्या काळात दूध दिलं होतं. काय त्यांचं भाग्य असेल मला सांगा. मी आपल्याला सांगत होतो संतांची सेवा. या ठिकाणी परमात्मा जो आहे, ह्या परमात्म्याला बाहेर जाताना तो धाय मोकळून रडू लागला. आणि नाथ महाराजांनी आतून बोलवल्यानंतर प्रत्यक्ष कृष्ण भगवंतानं मदन राय आणि नाथ महाराजांना पुन्हा एकदा दर्शन दिलं. हे दुसऱ्यांदा प्रत्यक्ष रूपातलं दर्शन भगवान श्रीकृष्णानं नाथ महाराजांना दिलं. चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं. आणि त्याच्यानंतर मात्र दर्शन दिल्याच्या नंतर देव निघाले. त्यांनी सांगितलं, आता दर्शन दिलंय, माझं कार्य इथलं संपलंय, मी निघालो. तेव्हा आईसाहेब गिरजाबाई आतून धावत आल्या. त्यांनी सांगितलं, अरे तुझं लग्न लावायचं होतं मला आणि तू तर निघून चाललायस. भगवंतानं सांगितलं, नाथ महाराजांना आज्ञा केली की तुम्ही माझ्या लग्नाचं जरी वर्णन केलं तरी माझं लग्न लावल्यासारखंच आहे. आणि त्यामुळे नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये भगवंतानं रुक्मिणी मातेचं हरण करून रुक्मिणीशी लग्न केलं. आणि त्याचं वर्णन आणि त्याचा आपल्याला महत्त्व जर जाणून घ्यायचं असेल तर जो उपवर मुलगा किंवा उपवर मुलगी ज्याचं लग्न लवकर जमत नाही, ज्यांना साथीदार मिळत नाही, त्यांनी श्रद्धेनं जर का नाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवराचं पारायण केलं तर अनुरूप जोडीदार मिळतो. हे फल आपल्याला त्या ग्रंथाचं पाहायला मिळतं. परमात्मा गुप्त होऊ लागला. तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं, अरे तू इतके वर्ष सेवा केलीस आणि निघालास. भगवंतानं सांगितलं, महाराज अजून ऋण फिटलेलं नाही. मी आजन्म जरी तुमच्याकडे सेवा करत राहिलो तरी तुमच्या भक्तीचं ऋण फिटणार नाही. त्यामुळे आता तर मी जातोय, परंतु प्रति फाल्गुन वद्य षष्ठीच्या आधी मी या रांजणामध्ये पाणी टाकून जायचंय. तुम्ही असेपर्यंत तुम्हाला कळेल, परंतु तुमच्या नंतर मी कोणाच्या तरी रूपामध्ये येऊन पाणी टाकत जाईल. आजही ती प्रथा आणि परंपरा सुरू आहे. त्या रांजणामध्ये कितीही पाणी टाकलं रांजण भरत नाही. अर्थात आपल्या ह्या मातीच्या रांजणासारखा तो रांजण नाही. जमिनीमध्ये 21 फूट खोल आणि खणभर मोठा तो दगडी रांजण आहे. त्याच्यामध्ये पाणी भरण्याची पूजा, त्या ठिकाणी पूजा होते बीजेच्या दिवशी, नाथ षष्ठीच्या 4 दिवस आधी, आणि पाणी टाकायला सुरुवात होते. रांजण भरत नाही आणि भगवंताची कावड आल्याच्या नंतर तो भरल्याशिवाय राहत नाही. आजही ही प्रचिती आपल्याला पैठणमध्ये पाहायला सापडते. आणि त्यामुळे परमात्मा आजही नाथ महाराजांच्याकडे राबतोय. जोपर्यंत भगवंताची कावड येत नाही तोपर्यंत नाथ महाराजांचा रांजण भरत नाही. आणि जोपर्यंत नाथ महाराजांचा रांजण भरत नाही तोपर्यंत आम्ही नाथ षष्ठीचा उत्सव सुरू करत नाही. याला म्हणतात ज्ञानबाची मेघ. आपल्या भक्ताचा उत्सव जर का करून घ्यायचा असेल तर तू दिलेला शब्द पाळ आणि येत जा. म्हणून आजही परमात्मा त्या ठिकाणी येतो. ज्या खांबाला टेकून नाथ महाराज प्रवचन करायचे तो पुराण खांब तिथे आहे. आणि ही सगळी क्रिया झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण ज्या खांबामध्ये गुप्त झाले तो उद्धव खांब सुद्धा गावातल्या नाथ मंदिरामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. ज्याच्यावरती परमात्म्यानं प्रत्यक्ष चंदन उगाळलं ती सहाण देखील आपल्याला नाथ महाराजांच्या गावातल्या मंदिरात दर्शनार्थ आहे. त्यामुळे नाथ महाराजांच्याकडे परमात्मा राबला. का राबला असावा? कोणाहीकडे तो परमात्मा राबेल का? कोणाहीकडे राबणार नाही. नाथ महाराजांची भक्ती परमात्म्यानं बघितली आणि त्याचा प्रसाद म्हणून तो परमात्मा नाथ महाराजांच्याकडे राबला. म्हणजे नाथ
द्वारकेशी मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंद्र गाळून करी वस्त्र गंगा त्रिभूत असे सेवेसी तत्परो भा ठाई ठाई देव पूजे समय तिष्ठत असे निळा म्हणे देवरा द्विजाचे घरी दत्त चोपदारी करीत असे. एवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा आहे म्हणून नाथ महाराज उपदेश करण्यामध्ये समर्थ आहेत. उपदेश नाथ महाराज करतात. नाथ महाराज उपदेश कोणाला करतात? ज्याला उपदेशाची गरज आहे, ज्याला औषधाची गरज आहे त्यांनी औषध घेतलं पाहिजे. आणि कोणतं औषध घेतल्यानंतर काय फायदा होणार आहे हे ज्याला कळतं त्याने औषध दिलं पाहिजे. म्हणजे ज्याला ज्या क्षेत्रातलं ज्ञान आहे त्यानं त्या क्षेत्रातलं ज्ञान द्यावं आणि ज्याला ज्या क्षेत्रातली ज्ञानाची गरज आहे त्यांनी ते घ्यावं. म्हणून उपदेशपर अभंग आहे. आणि ह्या अभंगामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला परमात्म्याची उपासना करायला सांगितली, हरित साधन करायला सांगितलं. अभंगाच्या साधन हरीचे झणी करणीचे करू नका. नाथ महाराजांनी उपदेश केला, बाबांनो हरीचं साधन करा. ही एक समजूतदारपणाची भाषा आहे. बाबांनो खूप सांगून सांगून जेव्हा संत महात्मे थकतात त्यावेळीची ही भाषा आहे. बाबांनो जसं कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, हात जोडून सांगतायत. म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा झाल्यानंतर देखील जेव्हा लोक ऐकत नाहीत तेव्हा वैतागून नाथ महाराज सांगतायत, बाबांनो कधीपासून तुम्हाला सांगताय इतर साधनेमध्ये प्रवृत्त होऊ नका, कृत्रिम साधनेच्या नादी लागू नका.
जी आम्हाला धर्मशास्त्र संमत अशी व्यवस्था लावून दिलेली आहे त्याच पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा. करा रे बापानो साधन हरीचे. हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हरीचं साधन केलं पाहिजे. पण प्रश्न असा आहे, हरी जर साध्य आहे तर त्या हरीचं साधन करा असं नाथ महाराज का सांगतात? उत्तर असं आहे, हरीचं साधन करा याचा अर्थ हरीच्या प्राप्तीचं साधन करा. करा रे बापानो साधन हरीचे झणी करणीचे करू नका. करणीचं म्हणजे कृत्रिम. कृत्रिम म्हणजे कोणते? ज्याला वेदशास्त्रामध्ये कुठलंही स्थान नाही, ज्याचं वर्णन इतिहास पुराणादिकामध्ये कुठेही वर्णन केलेलं नाही, असं कुठलंही साधन, ज्याला स्मृतीमध्ये देखील स्थान नाही असं कुठलंही साधन करू नका. यानं काय होणार आहे? जर या साधनेच्या नादी तुम्ही लागाल तर परमात्म्याची प्राप्ती होणार नाही, किंबहुना अधोगती होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा. काही असं काहीतरी साधन करा की ज्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडण्याची वेळ येणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे. अशा प्रकारचा जो संसार आहे त्या संसारामध्ये अडकण्याची वेळ येऊ नये. यमाची यातना म्हणजे काय? मेल्याच्या नंतर यमाची यातना जर पाप केलं असेल तर जेणे नये जन्म यमाची यातना. नाथ महाराज सांगतात पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये यावं लागणार नाही. जन्म मरण हे दुसरं तिसरं काही नसून एक प्रकारचा नरक आहे. त्या नरकामध्ये आपल्याला काय करावं लागतं? संतांनी खूप वर्णन केलेलं आहे. आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा रक्तरेत दुर्गंधी या सगळ्यांनी युक्त असणाऱ्या तिच्या गर्भाशयामध्ये ते पाणी आणि त्या पाण्यामध्ये ते उलट सुलट फिरत असतं. संत महात्म्यांनी सांगितलं यापेक्षा दुसरा नरक काय पाहिजे? बर ज्याचं जननच अधोगतीनं अधोमार्गानं होतं तो ऊर्ध्वगामी असू शकतो का? असू शकत नाही. आणि म्हणून असं काहीतरी साधन करा की पुन्हा जन्माला येण्याची वेळ येणार नाही. अर्थात संत महात्मे हे कधी कधी जेव्हा देवाशी संवाद साधतात तेव्हा स्वतःला जन्माला घाल असं म्हणतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. काय सांगतात? हे देवा आम्हाला तू जन्माला घाल. स्वतःसाठी मागताना जन्माला घाल म्हणायचं आणि तुम्हाला आम्हाला काय म्हणायचं? मुक्त व्हा. दुटप्पीपणा आहे हा एक प्रकारे. मग हा दुटप्पीपणा संत महात्मे का करतात? त्याचं कारण महत्वाचं आहे. अधिकार पाहून उपदेश करतात. जर सत्प्रवृत्तीची व्यक्ती असेल तर सांगतात तुम्हाला पुन्हा जन्माला यायला हरकत नाही, कारण तुम्ही पुन्हा जन्माला आल्याच्या नंतरही आमच्यासारखी देवाची भक्तीच करणार आहात. परंतु संसारासक्त व्यक्तीला मात्र ते सांगतात लवकर मुक्त व्हा, कारण तुम्ही पुन्हा जन्माला जालात तर पुन्हा संसारच करणार. मग पुन्हा संसार करण्यापेक्षा परमार्थच करा. आणि हे फक्त आम्हाला शक्य म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधावया. हे वाक्य साधं वाटतं का तुम्हाला? घेईन मी जन्म हे वाक्य साधं वाटतं का मला सांगा? जन्म घेणं आपल्या हातात नाही, पण संतांना माहिती आहे की आपला जन्म आपलं मरण हे आपल्या हातामध्ये. म्हणून घेईन मी जन्म अधिकारवाणीने सांगतात घेईन. तुम्ही आम्ही सांगू शकणार नाही. जन्म मिळेल, पाप कर्म केलंय मुक्त होणार नाही, जन्म मिळेल, पण मनुष्याचा मिळेल हे खात्रीशीर कोणीही सांगू शकत नाही. तुकोबाराय सांगतात खंती ते न करा कोणी गाढव कुतरा काळजी करू नका म्हणे. एकाने विचारलं पुढचा जन्म कोणाचा मिळेल? तुकाराम महाराजांनी सांगितलं काळजी करू नका, एक तर गाढव नाही तर कुत्रा ठरलेलं आहे. म्हणजे आपलं कर्मच आपली पुढची अवस्था ठरवत असतं आणि पुढच्या जन्मामध्ये काय व्हायचं याची सगळी क्रिया या जन्मात घडत असते. पुढचा जन्म चांगला प्राप्त करून घ्यायचा असेल तर संत महात्मे सांगतात त्याच पद्धतीनं आपण अनुसरण केलं पाहिजे. जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा. काही असं साधन कोणतं आहे? अभंगाच्या तिसऱ्याच्या साधनाचे
मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. सगळ्या साधनाचं सार जर काही असेल तर ते परमात्म्याचं नाम आहे, एक नाव आहे. खरं तर परमात्म्याचं एक नाव घ्या किंवा अनेक नाव घ्या, कोणतंही नाम हे पुण्य प्रदान करणार आहे. आणि म्हणून नाथ महाराजांचा हा हरिपाठातला अभंग असल्यामुळे विशेषत्वानं या ठिकाणी नाथ महाराजांनी हरी या नामाला प्राधान्य दिलेलं आहे. साधनाचे सार मंत्र बीज हरी. सगळ्या साधनाचं सार काय असेल तर ते परमात्म्याचं नाम आहे. आणि नाथ महाराजांनी हरी या नामाला बीज मंत्र असं म्हटलेलं आहे. बीज मंत्र. बीज म्हणजे काय? ज्याच्यापासून सर्व निर्माण होतं किंवा ज्याच्या नंतर सगळं असतं त्याला बीज असं म्हणतात. बी आपण जेव्हा पेरतो तेव्हाच त्याचं झाड उगवत असतं. म्हणजे हरी या नामाला नाथ महाराजांनी बीज असं म्हटलेलं आहे. किती महत्व आहे त्या हरिनामाचं. भगवान महाविष्णूनं सृष्टीच्या उत्पत्ती काळी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केला. अर्थात जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा एकच वेद होता. भगवान व्यासांनी त्याचे 4 विभाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. काही ठिकाणी अथर्ववेद याचा उल्लेख झालेला नाही. ज्ञानोबारायांनी सुद्धा 3च या ठिकाणी भाग आहेत असं एक विचार मांडलेला आहे. 4 भाग केले. अशा प्रकारे त्या ब्रह्मदेवाला जेव्हा वेदाचं ज्ञान भगवंतानं दिलं तेव्हा ब्रह्मदेवानी देवाला विचारलं, म्हणले देवा तू जे मला ज्ञान प्रदान केलंय, तू जो मला वेद शिकवलाय, यात काही चुकत तर नाही ना? याच्यासाठी मी तुला म्हणून दाखवतो. जर काही चुकलं तर तू मला थांबव आणि मला सांग की याच्यात बरोबर काय आहे. भगवान महाविष्णूनं सांगितलं तुझा वेद ऐकत बसण्या एवढा माझ्याकडे वेळ नाही. त्या झाडाखाली जाऊन बस. एक चूक झाली की एक पान गळून पडेल. वेद पूर्ण म्हण. जेवढी पानं पडली तेवढी माझ्याकडे घेऊन ये. मी ते पान पाहिल आणि तुला सांगेल काय चूक झाली. बसले ब्रह्मदेव झाडाखाली. भगवंताचं अजून बाकीचं काही काम चालू असेल. ब्रह्मदेव झाडाखाली बसले. वेद म्हणायला प्रारंभ करताच सगळीच्या सगळी पानं खाली गळून पडली. ते झाड होतं चिंचेचं. परेशान झाले. ब्रह्मदेव विचार करू लागले भगवंताचं सांगण्यात चुकलं का माझं ऐकण्यात चुकलं? एक चूक झाल्यानंतर एक पान गळून पडेल असं भगवंतानं सांगितलं. इथं अजून सुरुवातच केली नाही, सगळे झाडं पानं गळून पडली. आणि त्यातही ही चिंचेची पानं एवढ्या मध्ये म्हणजे किती चुका झाल्या. धावत धावत गेले. म्हणले देवा असं असं झालं, तू काय मला वेगळं सांगितलं का? भगवंतानं सांगितलं नाही. एक चूक झाल्यावर एक पान गळून पडेल असं सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं सगळेच पानं गळून पडली. भगवंतानं सांगितलं काय म्हणलास असं तू की सगळे झाडं सगळी पानं गळून पडली, म्हण बरं. आणि त्यांनी जेव्हा बोलायला सुरुवात केली, वेदमंत्र जेव्हा ब्रह्मदेवाने म्हणायला सुरुवात केली तेव्हा भगवंतानं सांगितलं थांब. जोपर्यंत हरी ओम म्हणत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे म्हटलेलं सगळं चुकीचं आहे म्हटले. आणि तेव्हापासून कुठलाही वेदाचा मंत्र जरी म्हणायचा असेल तर ब्राह्मणाने हरी ओम, मग गणानान्त्वा गणपतिगुम वगैरे वगैरे जे काही वेदाचे मंत्र आहेत ते म्हणायचे असतात. म्हणून हरी ओम या नामाला बीज मंत्र असं सांगितलेलं आहे. म्हणून साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. जो अंतःकरणामध्ये तो बीज मंत्र धारण करून ठेवतो तो भगवंताच्या जवळ असतो किंवा भगवंताची त्याला एक प्रकारे प्राप्ती झाली असते. अधिकार केवढा प्राप्त होतो की प्रत्यक्ष भगवानच त्याच्याशी संवाद साधू लागतो. भगवान श्रीकृष्णानं 36 वर्ष नाथ महाराजांच्याकडे सेवा केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राचं सुद्धा येणं नाथ महाराजांच्याकडे झालं. वयाच्या उत्तरार्धामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रकट झाले आणि एकनाथ महाराजांना सांगितलं की माझं रामायण लिहा, माझ्या चरित्राचं वर्णन तुम्ही करा. भगवान श्रीकृष्णाचे उपासक नाथ महाराज, पांडुरंगाचे उपासक. परंतु प्रभू रामचंद्र स्वप्नामध्ये आले, पण स्वप्नामध्ये येऊन फक्त थांबले नाहीत. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलंय की जेवायला बसलो तरी मांडीला हलून म्हणायचे नाथ महाराज लिहा माझं चरित्र. झोपू लागलो उठून म्हणायचे लिहा काय झोपलात.
संध्या करू लागलो तरी बाजूला येऊन बसायचे, अरे काय संध्या करत बसलात, काय हे सगळे कुटाने करत बसला, माझं चरित्र लिहा. नाथ महाराजांनी सांगितलं, भगवंतानं प्रभू रामचंद्रानं एवढं माझ्या पाठीमागे लागणं केलं की मला भावार्थ रामायण ग्रंथ लिहावा लागला. आणि नाथ महाराजांनी भावार्थ रामायण प्रगट केलं. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण हे महाराष्ट्रातलं आद्य प्राकृत रामायण आहे की ज्या मराठी भाषेमधून एकनाथ महाराजांनी प्रभू रामचंद्राचं वर्णन, त्याच्या पूर्ण चरित्राचं वर्णन हजारो ओवींच्या माध्यमातून लिहिलंय. एकनाथी भागवताच्या भावार्थ रामायणाच्या 44,000 ओव्या आहेत, म्हणजे एकनाथी भागवताच्या तिप्पट, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 5 पट मोठा ग्रंथ हा भावार्थ रामायण आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्राची भक्ती कोणी जर सुरू केली असेल तर ती एकनाथ महाराजांनी सर्वप्रथम सुरू केली. आणि मग पुढे समर्थ रामदास स्वामींनी हाच ग्रंथ डोक्यावरती घेऊन भारतभर प्रभू रामचंद्राच्या भक्तीचा प्रसार आणि प्रचार केलेला आपण पाहू शकतो. अगदी समर्थ रामदास स्वामींची भाषा जर आपण बघितली, एकनाथ महाराजांच्या भाषेशी मिळती जुळती अशी भाषा आहे. अर्थात कालखंड जरी 50 वर्षांच्या बदलाचा असला, फरकाचा असला, तरी देखील असे काही शब्द समुच्चय आहेत की जे जसेच्या तसे समर्थांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. नाथ महाराजांचा आदर्श या ठिकाणी घेतला. प्रभू रामचंद्राचं चरित्र महाराष्ट्रामध्ये एकमात्र आहे आणि ते स्वयंपूर्ण आहे, ज्याला भावार्थ रामायण म्हणतात. आणि आपल्या सर्वांना कदाचित कल्पना असेल, आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जेव्हा नाशिकमध्ये आले होते 8-10 मागच्या महिन्यामध्ये, त्यावेळी त्यांनी अशी भावना व्यक्त केली. त्यांनी अयोध्येच्या राम मंदिराच्या, रामलल्लाच्या स्थापनेच्या वेळी देखील याचा उल्लेख केला की मी भारताच्या अनेक भागामध्ये जाऊन जिथे जिथे प्रभू रामचंद्र यांचा वास घडलेला आहे आणि त्या भागातल्या भाषेमध्ये जे जे काही रामायण आहे त्या रामायणातला भाग मी श्रवण केला, असं त्यांनी जे वर्णन केलंय. तर तो भावार्थ रामायणाचा भाग जो आहे, आम्हाला त्या ठिकाणी आमंत्रण करण्यात आलं आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो. आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या समोर भावार्थ रामायणातल्या पंचवटीचं वर्णन करणाऱ्या काही ओव्या या आम्ही काही ठराविक मंडळी वारकरी संप्रदायातल्या त्यांना वाचून दाखवल्या. आणि अर्धा तास नरेंद्रजी मोदी आणि आम्ही त्या ठिकाणी या भावार्थ रामायणाच्या संपर्कामध्ये होतो. त्यांना मोठा आनंद त्याचा झाला आणि नाथ महाराजांची मूर्ती सुद्धा देऊन आम्ही त्यांचं स्वागत केलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं हे जे भावार्थ रामायण आहे, या भावार्थ रामायणाला नाथ महाराजांनी लिहिलं जरी असलं तरी नाथ महाराजांनी सांगितलं, अरे देवा, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र मी लिहिलंय, त्याच्या खोड्या लिहिल्यात, पण तुझ्याबद्दल मला फार काही, कृष्णाचा भक्त आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मी सांगेल तुम्ही लिहायचं, मी जे सांगेल तेच लिहायचं, मी तर काही खोटं सांगणार नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, तू जर सांगणार असशील तर मी लिहायला बसतो. म्हणून नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणातली एक ओवी ही प्रभू रामचंद्रांनी एकनाथ महाराजांना सांगितली आहे. त्यामुळे अनेक रामायणाचा अभ्यास जरी नंतर नाथ महाराजांनी आधी केला असला लिखाणाच्या, तरी देखील प्रभू रामचंद्र हे प्रत्येक चरित्र भागाच्या संबंधानं वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. आणि जिथे रामकथा असते तिथे हनुमंतरायांच्यासाठी एक स्वतंत्र आसन ठेवण्यात येतं. रामकथा सुरू झाली, भावार्थ रामायण लिहू लागले, मंदिर गच्च भरलेलं, एक आसन रिकामं सोडलेलं. अहो, अधिकार संपन्न नसलेल्या एखाद्या कथाकाराच्या समोर देखील हनुमंतराय जर रामकथा चालू असतील तर येऊन बसतात, भलेही ते सामान्य लोकांना दिसो अथवा न दिसो. पण नाथ महाराजांच्या समोर तर प्रत्यक्ष बसत होते. रोज नाथ महाराज काय वर्णन करतात, आवडीना डोलायचे, वा वा, काय नाथ महाराज वर्णन करतात, वा वा वा. नाथ महाराजांना माहिती होतं की हनुमंतराय येतात, बाकी कोणाला दिसत नव्हतं. एक दिवस अशोक वाटिकेचं वर्णन सुरू झालं. अशोक वाटिकेचं वर्णन सुरू झाल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सांगितलं, अशा अशा प्रकारची वृक्ष होती, त्याच्यावरती मधुर अशी फळं होती, त्या ठिकाणी पिवळ्या रंगाची फुलं होती. असं वर्णन करत असताना हनुमंतराय मात्र स्तब्ध झाले. त्या दिवसाची कथा संपली, सगळेजण निघून गेले, हनुमंतराय जागेवरच बसलेले. नाथ महाराजांनी विचारलं, अजून आपण गेला नाही? हनुमंतरायांनी सांगितलं, महाराज, रोज तुमच्या कथेत खूप आनंद मिळतो, आजही मिळाला, छोटासा बदल एक करायला पाहिजे. म्हटलं काय? त्यांनी सांगितलं,
तुम्ही जी पिवळी फुलं सांगितली ना, पिवळी नाही लाल फुलं एवढंच करा. नाथ महाराजांनी सांगितलं, हनुमंतराय मला प्रभू श्री रामचंद्र जशी आज्ञा देतात तसंच मी लिहितो. त्या ठिकाणी भगवंतानं सांगितलं पिवळी फुलं होती, त्यामुळे मी बदल करू शकत नाही. हनुमंतराय म्हणाले तिथे कोण गेलं, मी गेलो का रामचंद्र प्रभू गेले? नाथ महाराजांनी सांगितलं सगळं खरं आहे, सगळं खरं आहे, पण प्रभू रामचंद्र जशी आज्ञा देतात तसं मी लिहितो म्हणले. त्यामुळे त्यांनी आज्ञा दिली आहे पिवळ्या रंगाची फुलं, मी बदल करू शकत नाही पिवळ्या रंगाची फुलं. हनुमंतरायांनी सांगितलं आपण एक मार्ग काढू. आपण असं करू, अशोक वाटिकेमध्ये कोण होतं जास्त काळ? सीतामाता. आपण सीतामातेला विचारू. नाथ महाराज म्हणले चला. दोघं जण सीतामातेकडे गेले आणि सीतामातेला सांगितलं, प्रत्येकाने आपापलं मत सांगितलं. हनुमंतरायांनी सांगितलं बघा नाथ महाराज लिहितात तिथे पिवळ्या रंगाची फुलं होती. आईसाहेब सांगा पिवळ्या रंगाची फुलं नव्हती. माझं म्हणणं असं की तिथे लाल रंगाची फुलं होती. सीतामातेनं असं सांगितलं की ती पिवळ्या रंगाची फुलं नव्हती. हनुमंतरायांना आनंद झाला. बघा काय म्हणत होतो मी, पिवळ्या रंगाची फुलं नव्हती. थांब म्हणले हनुमंता, तिथे लाल रंगाची पण फुलं नव्हती, म्हणले निळ्या रंगाची फुलं होती. आता काय प्रश्न, आता काय करावं? झालं, आता काय करायचं? तिघांची 3 मतं, न्यायनिवाडा कोण करणार? सगळ्यांनी असं ठरवलं प्रभू रामचंद्राकडे जाऊ आणि न्यायनिवाडा करून घेऊ. नाथ महाराज, हनुमंतराय, सीतामाता प्रभू रामचंद्रांच्याकडे गेले. प्रत्येकाने आपलं आपलं मत सांगितलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं एकनाथ महाराज सांगतात ते खरं आहे की ती पिवळ्या रंगाची फुलं होती. हनुमंतराय चिडले, म्हणले देवा अरे सीतामाता तरी तिथे होती, कदाचित तू निळ्या रंगाची फुलं म्हटली असती तर मी मान्य केलं असतं. सीतामाता इतके काळ तिथे होती, मी तिथे जाऊन आलो आणि आमच्या दोघांच्याही मताला काही किंमत नाही आणि नाथ महाराज सांगतात ते खरं. वा रे वा म्हणले, तुझा न्याय निवाडा. भगवंताने सांगितलं हनुमंता चिडू नकोस, माझं म्हणणं ऐक. तुला लाल रंगाची फुलं का दिसली, सीतेला निळ्या रंगाची फुलं का दिसली, हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुला माझं मत मान्य होणार नाही. तू जेव्हा गेला होतास अशोक वाटिकेमध्ये तेव्हा तुझ्या मनात काय भावना होती? त्यांनी सांगितलं माझ्या मातेला रावणासारख्या राक्षसानं दुष्टानं पळून नेलाय, त्याचा नाश करेल आणि या वृत्तीनं मी तिथे गेलो होतो. बस बस, म्हणजे तू क्रोधायमान झाला होता. हो, त्यामुळे तुझे डोळे लाल झाले होते म्हणून पिवळ्या रंगामध्ये तुला लाल रंगाचा आभास झाला, म्हणून लाल रंगाची फुलं नव्हती पिवळ्या रंगाची फुलं होती. म्हणजे आता सीतेनं सांगितलं देवा मी तर इतका काळ तिथे होते, म्हणजे माझं खोटं आणि दुसऱ्याचं, हा तुमची बायको त्या बाजूने तरी न्याय द्यायचं म्हणले. देवाने सांगितलं जेव्हा न्याय निवाडा करायचा असतो तेव्हा कोणीही कोणाचं नातेवाईक नसतं. न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये मी आहे. भगवंतानं सांगितलं तुला निळ्या रंगाचे फुलं त्या ठिकाणी दिसली, का दिसली? तू माझी कोण आहेस? सीतामातेनं सांगितलं पत्नी. फक्त पत्नीच नाही, तुमची भक्त पण आहे. मग भक्ताच्या अंतःकरणामध्ये कोण असतं? आपलं आराध्य. मग चराचरामध्ये त्यांना कोण दिसतं? आपलं आराध्य. माझा वर्ण कसा? निळा. माझ्याशिवाय चराचरामध्ये तुला कोणी दिसत नाही म्हणून पिवळ्या रंगामध्ये तुला निळ्या रंगाचा आभास झाला म्हणून तू निळ्या रंगाची फुलं म्हणती ते चुकीचं आहे. पिवळ्या रंगाची फुलं होती. नाथ महाराज सांगतायत ते बरोबर आहे. आता मला सांगा, नाथ महाराजांना प्रभू रामचंद्रानं जसं सांगितलं तसं जर नाथ महाराजांनी लिहिलं असेल तर यात नाथ महाराजांची चुकी नाही. आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जर का नाथ महाराजांना सांगत असतील तर नाथ महाराजांची भक्ती जाणल्याशिवाय ते सांगत असतील का? तर नाही. नाथ महाराजांनी परमात्म्याची भक्ती केली आणि त्या भक्तीपोटी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र नाथ महाराजांना खरं काय घडलं याचा इतिहास सांगण्यासाठी प्रवृत्त झाले. म्हणून आत्मतत्व धरितोची एक परमात्मा संतांच्या हृदयामध्ये ठासून भरलेला असल्यामुळे, परमात्म्याच्या शिवाय दुसरा कोणताही विषय संतांच्याकडे नसल्यामुळे त्या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलं की साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. त्यामुळे परमात्म्याचं हृदगत जर का जाणून घ्यायचं असेल, त्याच्यापर्यंत पोचायचं असेल, त्याचं मार्गदर्शन प्राप्त करायचं असेल तर अंतःकरणामध्ये त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नसावं. आणि म्हणून
कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. हरिनामाचं महात्म्य सांगत असताना नाथ महाराजांनी असं सांगितलं की कोटी कोटी यज्ञ. कोटी याचे दोन अर्थ आहेत. ज्याला आपण मराठीमध्ये कोटी अर्थात करोड असं म्हणतो. 2 कोटी रुपये म्हणजे 2 करोड रुपये असं म्हणतो. मराठीचा विचार केला तर कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. करोडो यज्ञ केल्याच्या नंतर जे फल आपल्याला प्राप्त होतं, नाथ महाराज सांगतात एक हरिनाम जपता घडे. एवढे यज्ञ करायची गरज नाही, एक हरीचं नाम घ्यायचं, तेवढंच फल प्राप्त होणार आहे. संस्कृतचा जर विचार केला तर कोटी ह्या शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो. कोटी कोटी म्हणजे अनेको प्रकारचे यज्ञ केल्याच्या नंतर जे फल प्राप्त होतं, एक हरिनाम जपता घडे. एका जनार्दनीनं घ्यावा संशय निश्चयसी होय हरिरूप. नाथ महाराज सांगतात माझ्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, त्याच्यावरती आक्षेप घेऊ नका, त्याच्यावरती संशय घेऊ नका. कारण भगवंतानं सांगितले संशयात्मा विनश्यती. जो संशय घेतो तो नाश पावतो. आणि म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. ध्रुवपद ज्याप्रमाणे ज्ञानोबारायांच्या हरिपाठाचं ध्रुवपद हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असं आहे, तसं एकनाथ महाराजांच्या हरिपाठाचं ध्रुवपद हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिमुखातून आल्याच्या नंतर चिंता हरपून जाते बरं का. निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. निर्जीवाला चिता जाळते आणि सजीवाला चिंता जाळत असते. मग ही चिंता जर का आपल्या अंतःकरणातून, आपल्या घरातून, आपल्या परिवारातून दूर व्हावी असं वाटत असेल तर प्रभू रामचंद्राचं, भगवान श्रीकृष्णाचं, हरीचं अर्थात विठ्ठलाचं नाम आपण घेतलं पाहिजे. म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडावं लागणार नाही. म्हणून असं हरिनाम आपण सर्वांनी मुखानं घ्यावं. विठोबा रखुमाई यथामती अभंगाचा विचार झाला. श्री धर्मनाथ बीजेच्या निमित्तानं जो अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे, 7व्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय श्री अरुणनाथ महाराज स्वामी महाराजांनी या ठिकाणी कीर्तनासाठी पाचारण केलं आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा, या पवित्र भूमीच्या दर्शनाचा लाभ त्या निमित्तानं झाला. त्यामुळे झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, श्री अडवंगनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची संगती प्राप्त करून घ्यावी. कारण जीवनामध्ये कितीही परमार्थ आपण केला
आणि सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जर आपण गेलो नाहीत तर आपल्या जीवाचा अर्थात आपला उद्धार होण्याची शाश्वती नाही. आणि त्यामुळे जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण आपल्या सद्गुरूंच्या माध्यमातून अनुग्रहित व्हावं आणि भगवंताची कृपा संपादन करावी, अर्थात परमात्म्याची अपरोक्षानुभूती प्राप्त करून घ्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि महाराजांना त्यांच्या भावी कार्याच्यासाठी पुन्हा शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी अतिशय श्रद्धेनं या ठिकाणी येणं केलेलं आहे. दररोज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. आजूबाजूला काही राहण्याची व्यवस्था तसं बघितलं तर नाही आहे, कारण गावापासून थोडं लांब पण आहे. हा जंगलाचा भाग आहे एक प्रकारे, परंतु ही तपस्थली असल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी येत आहात आणि आपली श्रद्धा या ठिकाणी व्यक्त करतात. त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. त्यामुळे आपण दरवर्षी या कार्यक्रमाला अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर प्रगती करत जावी, येत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एक सूचना करायची ती अशी आहे की यंदाचं वर्ष शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या समाधीचं चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताचं दिनांक 20 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालखंडामध्ये संपन्न झालं. मोठा अखंड हरिनाम सप्ताह आपण पैठणला घेतला. लाखो लोकांनी तो पाहिला. यूट्यूबवरती प्रत्यक्ष बघितला, यूट्यूबवरती बघितला. तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला. त्या कालखंडामध्ये ज्या एकनाथी भागवताला पारायण करण्याच्यासाठी 45 ते 50 तास लागतात अशा 18,800 ओव्यांचं पारायण आपण अवघ्या 1.5 मिनिटामध्ये लोकांकडे करून वारकरी संप्रदायाच्या मुकुटामध्ये मानाचा तुरा आपण खोवला बरं का. एक प्रकारचा हा विश्वविक्रम वारकरी संप्रदायाच्या नावावर झाला. काही लोकांना वाटत असेल 45-50 तासांचं एकनाथी भागवत 1.5 मिनिटात कसं. 2000पेक्षा जास्त वाचक त्या ठिकाणी बसले होते. आपण यूट्यूबवर बघू शकाल. त्याच्यामध्ये 18,800 ओव्या वाचण्यासाठी 1880 लोकांची निवड केली आणि त्यांच्याकडे 10 ओव्या दिल्या. विश्वविक्रम करणाऱ्या संस्थेला बोलवलं आणि 10 ओव्या प्रत्येकानं वाचून अवघ्या 91 सेकंदामध्ये म्हणजे 1 मिनिट 31 सेकंदामध्ये एकनाथी भागवताचं पारायण आपण केलं आणि विश्वविक्रम वारकरी संप्रदायाचा प्रस्थापित केला. आता येणाऱ्या नाथषष्ठीला आणखी एक विश्वविक्रम आपल्याला करायचा आहे. आपण जी माणसं पण पैठणला वारीला येत असाल षष्ठीच्या दिवशी त्या लोकांना मी आवाहन करतो, आपण बाकीच्या लोकांपर्यंत सुद्धा ही माहिती जरूर पोचवा. जी मंडळी पैठणला वारीला येतात त्यांनी येताना आपला टाळ मात्र बरोबर घेऊन येणं गरजेचं आहे. कारण आजपर्यंत वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये जेवढी मोठी दिंडी निघाली नाही अशी विश्वविक्रमी ऐतिहासिक महादिंडी आणि त्याचा सोहळा आपण फाल्गुन वद्य षष्ठी अर्थात 31 मार्च 2024 या दिवशी पैठण क्षेत्रामध्ये गावातल्या नाथ मंदिरापासून समाधी मंदिरापर्यंत म्हणजे 1.5 किलोमीटरची ती दिंडी असणार आहे आणि त्या दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या असतात, त्याच्यात हजारो लाखो लोक असतात, परंतु ही दिंडी वेगळी यासाठी आहे कारण ही एकमेव दिंडी आहे. अशा दिंड्यांची रांग नाही लावायची, एकच दिंडी करायची. अर्थात आमची जी नाथवंशीयांची मानाची पहिली दिंडी असते त्या पहिल्या दिंडीमध्येच सर्व वारकऱ्यांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवायचा आहे. हजारो झेंडेकरी, हजारो टाळकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे आणि याची देही याची डोळा अशा प्रकारचा हा विश्वविक्रम बघण्याच्यासाठी आपण जरूर उपस्थित राहावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एक वार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, Hare Krishna.
धन्यवाद महाराजजी. आपल्या अमृततुल्य वाणीतनं अडवंगनाथाच्या या पवित्र भूमीमध्ये आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आमच्या अडवंगनाथ भक्त परिवाराच्या वतीने आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. पूजनीय महाराजांचं दर्शन या ठिकाणी सर्व भाविकांना झालेलं आहे आणि महाराज कीर्तनाला या स्टेजवर येतील. पण आजचे जे कीर्तनकार महाराज आहेत ते भारतातले, महाराष्ट्रातले, जगातले एक आगळे वेगळे आहेत. ज्या संत एकनाथ महाराजांच्या वंशामध्ये 14वे वंशज म्हणून महाराजांचं नाव आहे आणि महाराजांच्या त्या कुळात जन्म घेतलेला आहे, अशा संतांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालं. महाराष्ट्राच्या, भारताच्या कानाकोपऱ्यात, खाली बसा बाबा, खाली बसा, खाली बसा. या ठिकाणी हे सगळं करताना आपण अनुभवलं, आपण पाहिलं. महाराजांचे अनेक दिवसापासून मला इच्छा होती किंवा संबंध आहे या भूमीमध्ये महाराजांनी यावं आणि नाथांच्या दरबारामध्ये. महाराज एकनाथ महाराजांच्या आहे आणि आम्ही अडवंगनाथांच्या आहोत आणि या ठिकाणी नारायणगिरी महाराजांचे संबंध महाराजांना जवळून आलेले आहेत. मुरारी बापूंची एक कथा जेव्हा पैठणमध्ये झाली महाराजजी, तेव्हा मी बेटात कोठीवर होतो आणि त्या काल्याच्या कीर्तनाकरता संभाजीनगरचे खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी नारायणगिरी बाबांचं काल्याचं कीर्तन ठेवलं होतं आणि मुरारी बापूंची कथा त्या ठिकाणी पैठणमध्ये झाली होती. त्यावेळेस बेटामध्ये माझ्याकडं 12 वर्षे बरं का पत्रकार साहेब, कोठीची सेवा होती आणि त्या काळात लाखो लोक त्या ठिकाणी पैठणमध्ये विराजमान झालेले होते, नाथांच्या दर्शनाला आले होते. त्या काळामध्ये उर्वरी नारायणगिरी महाराजांनी नाथ महाराजांचं जे वर्णन केलं ते अलौकिक. कारण नारायणगिरी महाराज या कलियुगातले जसे संत एकनाथ महाराज त्या काळामध्ये झाले, आजच्या काळातले एकनाथ महाराज म्हणजे आता आपले नारायणगिरी बाबाच होते. ही भूमिका माझी एकट्याची नसून लाखो लोकांची. या योगीराज गंगागिरी बाबाच्या सप्ताहाला 20 लाख लोक आजही जमा होतात. ही छोटी परंपरा नाही. अशी ख्याती ज्या नारायणगिरी बाबांनी जगामध्ये वाढवली आणि म्हणून महाराजांच्या मुखातून आम्ही ज्यावेळेस नाथ महाराजांचं चरित्र ऐकलं, वर्णन ऐकलं, ते अवलौकिक. आज महाराजांनी अनेक सुंदर विषय, त्या फुलाची जी घटना होती खऱ्या अर्थाने ती अशी वाटत होती की जे आपलं प्रत्यक्षात चालू आहे. हनुमंतराया, श्रीराम प्रभूजी आणि माता सीताजी आपल्या समोर प्रगट केल्याबद्दल महाराजजी आपल्याला मनापासून धन्यवाद. आणि रामायणाचं भांबरे साहेब की 1.5 मिनिटात एवढ्या वेळा भागवताच्या जगाला दाखवल्या, ह्या सोपी गोष्ट नाही आहे. आणि भावार्थ रामायणामध्ये इथलाही उल्लेख 14वा अध्याय 71 क्रमांकापासून या अडवंगनाथाचं झालेलं आहे. महाराजजी इथे जिथे तो मारीच थांबला त्या गावाचे नाव ठाण पडले. पहिलं ठाण सवस्तर कोकम ठाण, दुसरं मातुल ठाण, तिसरं नागम ठाण, चौथं बादा ठाण आणि 5वे ते भामा ठाण. ज्या नावाचा उल्लेख रामायणामध्ये आहे ते रामायण संत एकनाथ महाराजांचं आहे आणि त्या वंशातले महाराज या ठिकाणी 14वे वंशज आहे. अशी पवित्र भूमी, असं पवित्र भूमीतून महाराजांचं येणं अडवंगनाथाच्या दरबारात झाल्याबद्दल एकदा जोरात टाळ्या वाजवून महाराजांना धन्यवाद देऊया. पुन्हा पुन्हा महाराजजी अशी संधी आपली आम्हाला लाभावी याकरता विनंती करतो. पुनश्च आज या ठिकाणी अविनाशजी भांबरे साहेब हेही या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहे. साहेबांच्या वतीने सर्वांना महाप्रसाद प्रभाव होणार आहे. साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद. कालेकर मामा आपणही उपस्थित झालात, धन्यवाद. या ठिकाणी नवनाथ आहेर सेठ आपणही इथं आलात, आपल्याला विनंती आहे आपण पूजेने महाराजांचं पूजन करावं. आदरणीय नवनाथ आहेर सेठ या ठिकाणी बरेच मान्यवर उपस्थित आहे, सर्वांना धन्यवाद देतो. आमचे पत्रकार काळे पाटील आहे आणि सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ आपण सर्व क्षेत्रातले आलेले मान्यवर, व्यक्तिगत नाव घेऊन वेळ घेत नाही तर आलेल्या सर्वांना धन्यवाद देतो. महाराज मंडळी आपल्यालाही धन्यवाद देतो. या ठिकाणी पाथरेचे आमचे भाऊ आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद. रंगा भाऊ या ठिकाणी काकाही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. गीते महाराज आपण आज आवर्जून आले, शेटे बाबा आपल्यालाही धन्यवाद.
आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आहे आणि महाराजांचं जागेवरनं दर्शन घ्यावं, हात जोडावे आणि जे कोणी प्रसादाचे राहिले असतील त्यांनी प्रसाद घेऊन जावा ही विनंती आहे. घोषणा आपण करूया, वाणीला विराम.